बातमी सुरू करण्यापूर्वीच आम्ही सांगू इच्छितो की हा विषय सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून फक्त शक्यतांवर मांडला आहे। जिल्ह्यात भाजपमध्ये सुरू असलेले तगडे ओढाओढी पाहता भाजपचे पक्षश्रेष्ठी काही धक्कादायक निर्णय घेण्याच्या शक्यता वाढल्या आहेत। याच शक्यतांचा विचार करता भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे यांचे तिकीट कापून त्यांच्याऐवजी नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता काहींनी व्यक्त केली। आता ही शक्यता फक्त शक्यताच असली तरी काही मुद्दे विचारात घेतले तर असेही घडू शकते अशी ही स्थिती आहे। सुजय विखेंचे तिकीट कापून महायुतीकडून थेट निलेश लंके यांनाच तिकीट जाईल का, किंवा आमदार राम शिंदे म्हणतात तसे त्यांना तिकीट मिळू शकते का, किंवा हे सगळे बाजूला ठेवून थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनाच लोकसभेला उभे केले जाऊ शकते का, असे अनेक प्रश्न त्यामुळे तयार होतात। या शक्यतांचा विचार करता आम्हाला काय वाटते या विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच, नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण। देशात भाजप सर्वांना पुरून उरले असले तरी नगर जिल्ह्यातील भाजपमध्ये मात्र एकमेकांचे पाय एकमेकात अडकत असल्याचे चित्र आहे। विखे भाजपमध्ये येऊन 5 वर्ष होत असली तरी अनेकांसोबत जमून घेण्यात त्यांना यश आलेले नाही। उलट पक्षी पूर्वीपासून भाजपात असलेल्या कार्यकर्त्यांची व त्यांच्यातील दुही वाढतच गेल्याचे दिसत आहे। आमदार राम शिंदे यांच्यानंतर भाजपचे युवा नेते विवेक कोले यांनीही विखेंसोबत थेट पंगा घेत त्यांच्या विरोधात मोर्चा काढला। यापूर्वीही राम शिंदे, मोनिका राजळे, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, शिवाजी कर्डिले यांनी विखेंविरोधात थेट पक्षाकडे तक्रारी केल्या होत्या। त्यापैकी फक्त कर्डिलेंसोबत जमून घेण्यात विखेंना यश आले। मात्र इतरांबाबत विखेंचे अजूनही 19-20च आहे। सत्तेत आलेल्या महायुतीच्या तिन्ही पक्षांना हा वाद परवडणारा नाही। एकीकडे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री लोकसभेसाठी पायाला भिंगरी लावून कामाला लागले असताना नगर जिल्ह्यात भाजपला आलेली ही उतरती कळा पक्षासाठी मारक ठरणार आहे। हे सगळे वाद थेट राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपर्यंत गेलेले असल्याने यावेळी भाजप भाकरी फिरवणार का, हा प्रश्न आहे। विद्यमान खासदार सुजय विखेंचे तिकीट सध्या तरी फिक्स असल्याचे दिसत आहे। विखे सगळ्या विरोधकांना पुरून उरणारे आहेत, हेही पक्षश्रेष्ठींना माहीत आहे। शिवाय विखेंचे थेट मोदी शहांसोबत संबंध आहेत। याचा फायदा घेऊन विखेच तिकिटांच्या रेसमध्ये अव्वल आहेत। तरीही जर तरच्या शक्यतांचा विचार करता 10-20% का होईना पण नगर दक्षिणेत भाकरी फिरवली जाण्याची शक्यताही वाटते। राधाकृष्ण विखेंपेक्षा सुजय विखेंवर नाराज असलेल्यांची संख्या जास्त आहे। नगर दक्षिणेत तर ही संख्या जास्तच आहे। त्यामुळे भाजप पुढे सुजय विखेंऐवजी कोण हा प्रश्न तयार झाला तर राम शिंदे किंवा राधाकृष्ण विखे हे 2 पर्याय असणार आहेत। त्यापैकी राम शिंदेपेक्षा राधाकृष्ण विखेंचे पारडे नक्कीच जड राहील। तेव्हाही विखेंऐवजी विखेच का हा प्रश्नही निष्ठावान उपस्थित करतील। तेव्हा मात्र भाजप दुसरे धक्कातंत्र वापरण्याची शक्यता आहे। आता हे धक्कातंत्र कोणते तर थेट निलेश लंके। होय, निलेश लंकेंना भाजपच्या चिन्हावर किंवा अजित पवार गटाला जागा सोडून त्या बदल्यात शिर्डीची जागा घेण्याची खेळीही भाजप करू शकते। शिर्डीची जागा भाजपने घेतली तर नितीन दिनकर हा पर्यायही भाजपच्या हातात आहेच। म्हणजेच निलेश लंकेंना भाजपमध्ये घेऊन किंवा शिर्डीची जागा मिळवून भाजप धक्का देऊ शकते। पण या फक्त जर तरच्या शक्यता आहेत। पण असे केले तर विखेंवर नाराज असलेले जिल्ह्यातील इतर नेते भाजपला एकसंघ ठेवता येणार आहेत। शिवाय भाजप कोणतेही धक्कातंत्र वापरू शकते याची जरबही त्यांच्या नेत्यावर बसणार आहे। भाजपकडून विखेंना तिकीट मिळेल का, तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत जय श्रीराम।